सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरदार सुरू आहे. त्यातच साताऱ्याची जागा मोठ्या चर्चेत आहे. उदयनराजे 4 दिवस दिल्लीत जाऊन बसले होते. भाजपच्या केंद्रीय पातळीवरून सूत्र हल्ली आणि साताऱ्याची जागा भाजपला मिळाली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपला देण्यास मान्यता दिली आहे. एक प्रकारे अजित पवार आणि भाजप यांच्या साताऱ्याच्या जागेसाठी तह झालाय. या तहानुसार साताऱ्याची जागा भाजपला देण्यात येईल. या जागी उदयनराजे भोसले लोकसभा निवडणूक लढवतील. त्या बदल्यात उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभेचा उर्वरित कार्यकाळ जो आहे तो त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता राज्यसभेवर जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांचा 2026 पर्यंत राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक आहे. उदयनराजे भोसले यांच्या जागी राष्ट्रवादीच्या सदस्याला राज्यसभेच्या 2 वर्षाचा कार्यकाळ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कर्जत मेळावा नुकताच पार पडला. महायुतीत जागा वाटपाचं घोंगडं भिजत पडलेलं असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांसमोर अजित पवार यांनी सातारा, बारामती, शिरूर आणि रायगड हे 4 लोकसभा मतदारसंघ लढवणार असल्याची घोषणा करून टाकली. सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधून साताऱ्यातून नितीन पाटील यांचं नाव लोकसभेसाठी चर्चेत होतं. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. उदयनराजे भोसले आणि अजित पवार यांच्यातले वितुष्ट लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीला उदयनराजेंसाठी मतदारसंघ सोडायला तयार नव्हतं. पण नंतर उदयनराजेंनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यास गळती घातली. अपेक्षेप्रमाणे उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसची ही मागणी फेटाळून लावली. अखेर भाजपच्या तिकिटावर उदयनराजे भोसले लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय.